ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ चतुर्दोध्याय. नाभाग आणि अमरीशाची कथा. श्रीशुक म्हणतात, नभगाचा पुत्र नाभाग दीर्घकालपर्यंत ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून जेव्हा परत आला तेव्हा त्याच्या मोठ्या बंधूंनी आपल्यापेक्षा लहान परंतु विद्वान भावाच्या वाट्याला संपत्ती न देता फक्त पिताच दिला. त्याने आपल्या भावांना विचारले, बंधूंनो, आपण मला संपत्तीपैकी काय दिले आहे? तेव्हा त्यांनी उत्तर दिले की आम्ही तुझ्या हिश्शापोटी वडीलच तुला देत आहोत. तो आपल्या वडिलांना जाऊन म्हणाला, तात, माझ्या मोठ्या भावांनी संपत्तीचा वाटा म्हणून मला आपल्यालाच दिले आहे. वडील म्हणाले, मुला, तू त्यांचे म्हणणे ऐकू नकोस. अंगिरस गोत्राचे हे मोठे बुद्धिमान ब्राह्मण यावेळी एक मोठा यज्ञ करीत आहेत. परंतु माझ्या विद्वान पुत्रा, त्यांना प्रत्येक 6व्या दिवशीच्या कर्माच्या वेळी मंत्र आठवत नाही. तू त्या महात्म्यांच्याकडे जाऊन त्यांना 2 वैश्वदेव सुक्ते सांग. ते जेव्हा स्वर्गात जाऊ लागतील तेव्हा यज्ञातून उरलेले आपले सारे धन तुला देऊन टाकतील. म्हणून आता तू त्यांच्याकडे जा. आपल्या पितेच्या आज्ञेवरून त्याने तसे केले. त्या अंगिरस गोत्राच्या ब्राह्मणांनी सुद्धा यज्ञातील उरलेले धन त्याला दिले आणि ते स्वर्गात निघून गेले. नाभाग ते धन घेऊ लागला तेव्हा उत्तर दिशेकडून एक काळ्या रंगाचा पुरुष आला. तो म्हणाला, या यज्ञभूमीत जे काही शिल्लक राहिले आहे ते सर्व धन माझे आहे. नाभाग म्हणाला, ऋषींनी हे धन मला दिले आहे म्हणून माझेच आहे. यावर तो पुरुष म्हणाला, आपल्या वादाबद्दल तुझ्या वडिलांनाच विचारलेले बरे. तेव्हा नाभागाने जाऊन वडिलांना ते सांगितले. वडील म्हणाले, दक्ष प्रजापतींच्या यज्ञात एकदा ऋषींनी हा निर्णय केला आहे की यज्ञभूमीमध्ये जे काही शिल्लक राहील तो सर्व रुद्रदेवाचा भाग असेल, म्हणून ते धन महादेवांनाच मिळाले पाहिजे. नाभागाने परत जाऊन त्यांना प्रणाम करून म्हटले, प्रभो, यज्ञभूमीतील सर्व वस्तू आपल्याच आहेत असे माझ्या वडिलांनी सांगितले. ब्राह्मण, मी मस्तक लवून आपली क्षमा मागतो. तेव्हा भगवान रुद्र म्हणाले, तुझ्या वडिलांनी धर्माप्रमाणे निर्णय दिला आणि तू सुद्धा खरे बोललास. तू वेदांचा अर्थ जाणतोस. आता मी तुला सनातन ब्रह्मतत्वाचे ज्ञान देतो. येथे यज्ञात उरलेला माझा जो भाग आहे हे धन सुद्धा मी तुला देतो. त्याचा तू स्वीकार कर. एवढे बोलून सत्यप्रेमी भगवान रुद्र अंतर्धान पावले. जो मनुष्य सकाळी आणि संध्याकाळी एकाग्र चित्ताने या आख्यानाचे स्मरण करतो तो प्रतिभावंत, वेदांचा अर्थ जाणणारा होऊन आपल्या स्वरूपाला सुद्धा जाणणारा होतो. नाभागाला अमरीश नावाचा पुत्र झाला. तो भगवंतांचा मोठा भक्त आणि पुण्यवान होता. सर्वत्र अकुंठित असा ब्रह्मशाप सुद्धा अमरीशाला स्पर्श करू शकला नाही. राजाने विचारले, भगवान, परमज्ञानी राजश्री अमरीशाचे चरित्र मी ऐकू इच्छितो. ब्राह्मणाने रागावून त्याला अटळ असा शाप दिला होता, परंतु त्या शापाने त्याचे काही अनिष्ट का झाले नाही. श्रीशुक म्हणतात, भाग्यवान अमरीशाला सप्तद्वीपयुक्त पृथ्वी, न संपणारी संपत्ती आणि अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त झाले होते. मनुष्यांनी या सर्व गोष्टी जरी अत्यंत दुर्लभ असल्या तरी तो त्यांना स्वप्नाप्रमाणे मानित असे. कारण हे वैभव नाशवंत असून त्यामुळे मनुष्य घोर नरकात जातो हे तो जाणत होता. भगवान श्रीकृष्णांवर आणि त्यांच्या भक्तांवर त्याचे अतिशय प्रेम होते. ते प्रेम प्राप्त झाल्यानंतर हे सर्व विश्व मातीच्या ढिगाप्रमाणे तुच्छ वाटू लागते. त्याने आपले मन श्रीकृष्णांच्या चरणविंदामध्ये वाणी भगवंत भगवंत वर्णनामध्ये, हरिमंदिराच्या सेवा कार्यामध्ये आणि काम अच्युतांच्या कथाश्रवणांमध्ये गुंतवून ठेवले होते. त्याने नेत्र, मुकुंद मूर्ती तसेच मंदिराच्या दर्शनाकडे, अंग प्रत्यंग भगवंत भक्ताच्या शरीर स्पर्शामध्ये, नाक त्यांच्या चरण कमलांवर अर्पिलेल्या दिव्य तुळशीच्या गंधांमध्ये आणि जिभेला भगवंतांना अर्पण केलेल्या प्रसाद सेवनात संलग्न केले होते. त्याचे पाय भगवंतांनी तीर्थक्षेत्रे इत्यादींच्या पायी यात्रा करण्यात आणि मस्तक श्रीकृष्णांच्या चरणकमलांना वंदन करण्यात मग्न असे. अमरीशाने पुष्पमाळा, चंदन इत्यादी भोग सामग्री भगवंतांच्या सेवेसाठी समर्पित केली होती. ती स्वतःला तसेच भोग मिळावेत म्हणून नव्हे, तर त्याद्वारे भगवंतांच्या भक्तांमध्येच आढळणारे प्रेम स्वतःमध्ये निर्माण व्हावे म्हणून. अशा प्रकारे भगवंतांना सर्वात्मा तसेच सर्व स्वरूप समजून त्याने आपली सर्व कर्मे त्या यज्ञपुरुष इंद्रियातीत भगवंतांना समर्पित केली होती आणि भगवत भक्त ब्राह्मणांच्या आज्ञेनुसार तो या पृथ्वीचे पालन करीत होता. त्याने धन्व नावाच्या मरुभूमीमध्ये सरस्वती नदीच्या प्रवाहासमोर वशिष्ठ, असित, गौतम इत्यादी आचार्यांकडून मोठ्या ऐश्वर्याला अनुरूप सर्व अंगांसह दक्षिणा देऊन अनेक अश्वमेघ यज्ञ करून यज्ञाधिपती भगवंतांची आराधना केली होती. त्यांच्या यज्ञामध्ये देवांसह जेव्हा सदस्य आणि पृथ्वीज बसत असत तेव्हा त्यांच्या पापण्यांची उघडझाप होत नसे. त्यामुळे सुंदर वस्त्रे आणि तशीच
रूपे असल्याने ते देवांसारखे दिसत असत. त्याची प्रजा महात्म्यांनी गायलेल्या भगवंतांच्या उत्तम चरित्रांचे मोठ्या प्रेमाने कधी श्रवण करी तर कधी त्यांचे गायन करी. त्यापुढे ती प्रिय अशा स्वर्गाची सुद्धा इच्छा करीत नसे. श्रीहरींचे नेहमी आपल्या हृदयात दर्शन घेणाऱ्या त्या प्रजेला सिद्धांना सुद्धा दुर्लभ अशी भोगसामग्री आनंदात करू शकत नव्हती. तिला होणाऱ्या आत्मानंदापुढे त्या वस्तू अत्यंत तुच्छ होत्या. अशा प्रकारे तो राजा तपश्चर्येने युक्त असा भक्तियोग आणि प्रजापालन रूप स्वधर्म आणि यांनी भगवंतांना प्रसन्न करू लागला आणि हळूहळू त्याने सर्व प्रकारच्या आसक्तींचा त्याग केला. घर, स्त्री, पुत्र, बांधव, मोठमोठे हत्ती, रथ, घोडे तसेच पायदळ, अक्षयरत्ने, अलंकार, आयुधे इत्यादी वस्तू आणि न संपणारे खजिने हे सर्व नाशवंत आहे असा त्याचा निश्चय होता. त्याच्या अनन्य भक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवंतांनी त्याला शत्रूंना भयभीत करणारे आणि भगवत भक्तांचे रक्षण करणारे सुदर्शन चक्र दिले होते. एकदा त्याने आपल्यासारख्याच असणाऱ्या पत्नीसह भगवान श्रीकृष्णांची आराधना करण्यासाठी 1 वर्षापर्यंत द्वादशी व्रत करण्याचा नियम केला. व्रताची समाप्ती झाल्यानंतर कार्तिक महिन्यात त्याने 3 रात्री उपवास केला आणि 1 दिवस यमुना नदीत स्नान करून मधुवनामध्ये भगवान श्रीकृष्णांची पूजा केली. त्याने महाभिषेकाच्या विधीने सर्व प्रकारची सामग्री घेऊन अभिषेक केला आणि अंतःकरणापासून तन्मय होऊन वस्त्रे, अलंकार, चंदन, पुष्पमाला, अर्घ्य इत्यादींनी त्यांचे पूजन केले. नंतर श्रेष्ठ ब्राह्मण पूर्णकाम असल्याने त्यांना पूजेची इच्छा नव्हती, तरी सुद्धा राजाने भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना प्रथम स्वादिष्ट आणि अत्यंत उत्तम भोजन देऊन त्यांच्या घरी 60 कोटी गायी पाठवल्या. त्या गायींची शिंगे सोन्याची आणि खूर चांदीने मढवलेले होते. सुंदर वस्त्रे त्यांना घातली होती. त्या गरीब गायी सरून दिसाव्यास सुंदर वासरे असलेल्या आणि पुष्कळ दूध देणाऱ्या होत्या. ब्राह्मणांना सर्व देऊन झाल्यावर राजाने त्यांची आज्ञा घेऊन व्रताचे पारणे करण्याची तयारी केली. त्याच वेळी शापानुग्रह समर्थ दुर्वास मुनी त्याच्याकडे अतिथी म्हणून आले. त्यांना पाहताच राजा उठून उभा राहिला. नंतर त्यांना आसन देऊन त्याने त्यांची पूजा केली. तसेच त्यांच्या चरणांना वंदन करून त्यांना भोजन करण्याची प्रार्थना केली. दुर्वास मुनींनी अमरीशाच्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्यानंतर आवश्यक कर्मे करण्यासाठी म्हणून ते नदीवर गेले. ते परब्रह्माचे ध्यान करीत यमुनेच्या पवित्र पाण्यात स्नान करू लागले. इकडे द्वादशी फक्त अर्धी घटिका शिल्लक राहिली. धर्मज्ञ अमरीशाने धर्मसंकटात पडल्या कारणाने ब्राह्मणांबरोबर पारण्यासंबंधी विचार विनिमय केला. तो म्हणाला, ब्राह्मणांनी भोजन केल्याखेरीज आपण भोजन करणे आणि द्वादशी असेपर्यंत पारणे न करणे हे दोन्हीही दोष आहेत. म्हणून जे केल्याने माझे कल्याण होईल आणि मला पापही लागणार नाही असे मला केले पाहिजे. पाणी पिणे म्हणजे भोजन करणे आणि न करणेही होय. म्हणून ब्राह्मणो, फक्त पाणी पिऊनच मी व्रताची पारणा करतो असा निश्चय करून मनोमन भगवंतांचे चिंतन करीत अमरीश पाणी प्याला आणि हे परीक्षिता, तो दुर्वास मुनींच्या येण्याची वाट पाहत राहिला. आवश्यक नित्यकर्मे पार पाडून दुर्वास मुनी यमुनेवरून परत आले. राजाने पुढे होऊन त्यांचे स्वागत केले. तेव्हा त्यांनी अंतर्ज्ञानाने राजाने पारणे केले आहे हे ओळखले. त्यावेळी दुर्वास मुनींना भूक लागली होती. रागाने ते तर कापू लागले. त्यांनी भुवया चढवल्या. तोंड वेडेवाकडे करीत हात जोडून उभे असलेल्या राजाला दरडावून ते म्हणाले, राज्यमदाने उन्मत्त होऊन स्वतःला सत्ताधारी मानून धर्म सोडून वागणाऱ्या याचा नीचपणा तर पहा. हा कसला विष्णुभक्त. मी याचा अतिथी म्हणून आलो. याने मला भोजनाचे निमंत्रणही दिले, परंतु मला न वाढताच हा जेवला. तत्काळ मी तुला त्याचे फळ दाखवितो. असे म्हणतच क्रोधाने भडकून त्यांनी आपली एक जटा उपटली आणि अमरीशांना मारण्यासाठी तिच्यातून एक कृत्य उत्पन्न केली. ती प्रलय काळच्या अग्नीप्रमाणे धगधगच होती. आगीप्रमाणे धगधगणारी ती हातात तलवार घेऊन राजावर तुटून पडली. त्यावेळी तिच्या पायांच्या आदळापटीने पृथ्वी थरथर कापत होती. परंतु अमरीश मात्र तिला पाहून एक केसभरही ढळला नाही. परमात्म्याने सेवकाच्या रक्षणासाठी पहिल्यापासूनच नेमलेल्या सुदर्शचक्राने क्रोधाने फुत्कारणाऱ्या सापाला आग जशी जाळून टाकते त्याप्रमाणे त्या कृत्येला जाळून टाकले. दुर्वासांनी आपला प्रयत्न फुकट गेला असे असून ते चक्र आपल्याकडे येत आहे असे पाहिले. तेव्हा ते भयभीत होऊन प्राण वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले. उंच उंच भडकणाऱ्या ज्वाला असणाऱ्या वणव्याने जसा सापाचा पाठलाग करावा त्याचप्रमाणे भगवंतांचे चक्र त्यांच्या मागे लागले. ते चक्र आपल्या पाठोपाठ येत आहे असे जेव्हा दुर्वासांनी पाहिले तेव्हा मेरू पर्वताच्या गुहेत दडण्यासाठी ते तिकडे धावू लागले. दुर्वास मुनी दिशा, आकाश, पृथ्वी, सप्तपाताळे, समुद्र, लोकपालांनी सुरक्षित केलेले लोक
इतकेच काय स्वर्गापर्यंत गेले. परंतु जेथे जेथे ते गेले तेथे तेथे ते असह्य सुदर्शन चक्र आपला पाठलाग करीत असल्याचे त्यांना दिसले. जेव्हा स्वतःचे रक्षण करणारा कोणीच त्यांना मिळाला नाही, तेव्हा ते अधिकच घाबरले. आपला त्राता शोधत ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, हे स्वयंभू ब्रह्मदेवा, भगवंतांच्या या तेजोमय चक्रापासून माझे रक्षण करा. ब्रह्मदेव म्हणाले, 2 परार्धाच्या कालखंडानंतर कालस्वरूप भगवान आपली ही सृष्टीलीला संपवतील आणि तेव्हाच हे विश्व जाळून टाकण्याची इच्छा करतील. त्यावेळी त्यांच्या भुवयांच्या इशाऱ्याने साऱ्या विश्वासह माझा हा लोक नाहीसा होऊन जाईल. मी भगवान शंकर, दक्ष, भृगू इत्यादी प्रजापती, भूतेश्वर, देवेश्वर इत्यादी सर्वजण आम्ही त्यांनी बनवलेल्या नियमांनी बद्ध आहोत. तसेच त्यांची आज्ञा शिरोधार्य मानून आम्ही जगाचे हित करतो. त्यांच्या भक्ताचा द्रोह करणाऱ्याला वाचविण्यास आम्ही असमर्थ आहोत. ब्रह्मदेवांनी जेव्हा दुर्वासांना अशा प्रकारे निराश केले, तेव्हा भगवंतांच्या चक्राने त्रस्त होऊन ते कैलास निवासी भगवान शंकरांना शरण गेले. श्री महादेव म्हणाले, ज्या अनंत परमेश्वरामध्ये ब्रह्मदेवासारखे जीव आणि त्यांचे उपाधिभूत कोश, तसेच या ब्रह्मांडाप्रमाणे अनेक ब्रह्मांडे योग्य वेळी निर्माण होतात आणि वेळ आपल्यावर नाहीशी होतात. ज्यांच्यामध्ये आपल्यासारखे हजारो गोते खात राहतात, त्या प्रभूंच्या संबंधात काहीही करण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये नाही. मी सनंत कुमार, नारद भगवान, ब्रह्मदेव, कपिलदेव, अपांतर रतम, देवल, धर्म, आसुरी तसेच मरीची इत्यादी अन्य सर्वज्ञ, सिद्धेश्वर असे आम्ही सर्वजण भगवंतांची माया जाणू शकत नाही, कारण आम्ही त्याच मायेच्या चक्रात सापडलो आहोत. हे चक्र त्या विश्वेश्वराचे शस्त्र आहे. आम्हाला याचा प्रतिकार करता येणार नाही. आपण त्यांनाच शरण जावे, ते भगवंतच तुमचे कल्याण करतील. तेथून सुद्धा निराश होऊन दुर्वास भगवंतांच्या परमधाम वैकुंठात गेले. तेथे लक्ष्मीपती भगवान लक्ष्मीसह निवास करतात. भगवंतांच्या चक्राच्या आगीने होरपळलेले दुर्वास थरथर कापत भगवंतांच्या चरणावर पडले. ते म्हणाले, हे अच्युता, हे अनंता, संतांना प्रिय असणाऱ्या प्रभो, विश्वाचे जीवनदाता, मी अपराधी आहे. आपण माझे रक्षण करावे. आपला परमप्रभाव न जाणल्या कारणाने मी आपल्या प्रिय भक्ताचा अपराध केला आहे. प्रभो, आपण मला त्यापासून वाचवा. आपल्या नावाचा उच्चार करण्याने नरकातील जीव सुद्धा मुक्त होतो. श्री भगवान म्हणाले, हे ब्राह्मणा, मी सर्वतही भक्तांच्या अधीन आहे. मला जराही स्वतंत्रता नाही. माझ्या सज्जन भक्तांनी माझे हृदय आपल्या ताब्यात ठेवले आहे. मला भक्तच प्रिय आहेत. ब्राह्मण, माझ्या भक्तांचा एकमेव आश्रय मीच आहे. म्हणून माझ्या साधू स्वभावी भक्तांना सोडून मी मला स्वतःलाही इच्छित नाही, की माझ्या अर्धांगिनी लक्ष्मीलाही इच्छित नाही. जे भक्त स्त्री, पुत्र, गृह, अपेष्ट, प्राण, धन, इहलोक आणि परलोक हे सर्व सोडून मग फक्त मला शरण आले आहेत, त्यांना सोडण्याचा विचार तरी मी कसा करू? ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री आपल्या पातिव्रत्याने सदाचारी पतीला वश करून घेते, त्याचप्रमाणे माझ्यामध्ये आपले मन गुंतवलेले समदर्शी साधू भक्तीने मला वश करून घेतात. माझे अनन्य भक्त माझ्या सेवेने स्वतःला कृतकृत्य मानतात. माझ्या सेवेच्या फलस्वरूप जेव्हा त्यांना सालोक्य, सारुप्य इत्यादी मुक्ती प्राप्त होतात, तेव्हा ते त्यांचा सुद्धा स्वीकार करू इच्छित नाहीत. तर मग कालगतीनुसार नष्ट होणाऱ्या वस्तूंची काय किंमत? भक्त हे माझे हृदय आहेत आणि त्या भक्तांचे हृदय मी आहे. ते माझ्या व्यतिरिक्त काहीच जाणत नाहीत आणि मी त्यांच्या व्यतिरिक्त काहीच जाणत नाही. दुर्वासा, ऐक, मी तुला एक उपाय सांगतो. त्याचे अनिष्ट केल्याने तुझ्यावर हे संकट आले आहे, त्याच्याकडेच तू जा. निरपराध साधूचे अनिष्ट करण्याच्या प्रयत्नामुळे अनिष्ट करणाऱ्यांचेच अमंगल होते. तपश्चर्या आणि विद्या ही ब्राह्मणांचे कल्याण करणारी साधने आहेत. परंतु जर ब्राह्मण उद्दामाने अन्यायी झाला तर तीच दोन्ही साधने उलटे फळ देऊ लागतात. ब्राह्मणा, तुझे कल्याण असो. नाभागनंदन परम भाग्यशाली राजा अमरीशाकडे जा आणि त्याची क्षमा माग. तरच तुला शांती मिळेल. अध्याय 4 समाप्त.